जन्माला आला तर तो मृत्यूला घेऊन येतो, कारण जन्म शब्दाची सुरुवात ही ज अक्षराने आहे आणि जन्म शब्दाचा शेवट हा म अक्षराने आहे. तुमच्या आणि माझ्या जीवनाची सुरुवात ही सुद्धा जच अक्षराने आणि तुमच्या माझ्या जीवनाचा शेवट हा कुठल्या अक्षराने? जोड जन्मजात दिसी भासते ती सारी विश्वनाशिवंत विश्वनाशिवंत. इथे एकट्याला जावं लागतं, सोबत कोणी येत नाही बाबा. ऐका, दोन ओंडक्याची होते सागरात भेट, एक लाट तोडी दोघा पुन्हा नाही गाठ. क्षणिक तेवी आहे बाळा, क्षणिक तेवी आहे बाळा, मेळ माणसाचा पराधीन आहे जगती पुत्र मानवाचा. पराधीन आहे जगती पुत्र मानवाचा. दोष ना कुणाचा, दोष ना कुणाचा. जायाचे शरीर जाये जायाचे शरीर जायाचे शरीर जाईल क्षणात. 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 गोपीनाथ पावेचे ना कहा गोपीनाथ पावेचे. तुम्ही संत सारे गोपेचे सागर, तुम्ही संत सारे गोपेचे सागर. गोपीनाथ पावेची ना कहा गोपीनाथ पावेची ना. तुम्ही संत सारे कृपेचे सागर, तुम्ही संत सारे कृपेचे सागर. मेरा पभार माझा सांग देवा. मेरा पभार माझा सांग देवा. मेरा पभार माझा सांग देवा. सांगा दे सांगा दे निर्भवान माझा संग देवा. निर्भवान माझा संग देवा. माझा संग देवा. माझा संग देवा. माझा संग देवा.
देवा 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 निरुपहा सांगा निरुपहा सांगा देवा सांगा देवा सांगा देवा निरुपहा सांगा देवा निरुपहा सांगा देवा आहे संत पाय कृपेचे सागर तुम्ही संत सारे कृपेचे जायाचे शरीर जाई लक्षणात कहा गोपीनाथ पावेचे ना तुम्ही संत सारे कृपेचे सागर निरोपहा भार सांगा देवा अनाथ अज्ञानी कोणी नाही त्याला पायापी विठ्ठला ठेवी माझ तुम्ही संत सारे कृपेचे सागर निरोपहा फार सांगा देवा तुका म्हणे ऐसी करा निर्वाण मग तो रक्षण करील माझे तुम्ही संत सारे कृपेचे सागर निरोपहा फार सांगा देवा विठ्ठल विठ्ठल महायोग पीठे तटी भीमरथ्यम वरम पुंडरीका यदा तुम निंद्रे समागत्य तिष्ठन्तमानंद कंदम परब्रह्मलिंगम भजे पांडुरंगम पांडुरंगाकारू पांडुरंग करू मन मन पांडुरंग करू मन मन पांडुरंग करू पांडुरंग करू मन मन पांडुरंग करू मन मन पांडुरंग करू पांडुरंग करू मन मन पांडुरंग करू मन मन पांडुरंग करू पांडुरंग करू मन मन पांडुरंग करू मन मन पांडुरंग करू पांडुरंग करू मन मन पांडुरंग करू मन मन पांडुरंग करू पांडुरंग करू मन मन पांडुरंग करू मन मन पांडुरंग करू पांडुरंग करू मन मन पांडुरंग करू मन मन पांडुरंग करू पांडुरंग करू मन मन पांडुरंग करू मन मन दुसरे चरण सताचिया दुसरे चरण सताचिया चक्रपदाने कथेचा विचार चक्रपदाने कथेचा विचार चक्रपदाने कथेचा विचार
दुसरे चरण संताच्या त्यांच्या कृपादाने कथेचा विस्तारू बाबाजी सद्गुरु दास तुकाज यांचे केली या स्मरण होय सकळ विद्यांचे अधिकरण ते जीवंदू श्री चरण श्री गुरूंचे ते नमस्कारोनी आता ओम नमो ज्ञानेश्वरा करुणा करा दयाळा तुमचा अनुग्रह लाधलो पावन झालो चराचरी मी कला कुसरी काहीच नेने बोलतो वचने अतिभाविका मस्तक हे पायावरी या वारकरी संतांच्या गुरुक्षेत्र गुरुदेवता गुरुमाता गुरुपिता जो गुरु पूजे परोता मार्गुनेने विठ्ठल जायाचे शरीर जाईल क्षणात कहा गोपीनाथ पावेचे ना तुम्ही संत सारे कृपेचे सागर निरोप हा फार सांगा देवा प्रस्तुत प्राप्त स्थयी प्राप्त प्रसंगी ईश्वर चिंतनासाठी निवडलेला अभंग भारतभूमीचे चिरंतर सौभाग्य तत्वज्ञानाधिष्ठित सिद्धांत धर्म व आदर्शाचे स्थान सकल कंठ विभूषित वैराग्याचे महामेरू वारकरी संप्रदायाच्या कळसस्थानी असणारे जगद्मान्य जगद्गुरु तुकोबा यांचा चार चरणाचा निर्वाण प्रसंगाचा अभंग आहे. विठ्ठल अभंग अतिशय सुंदर आजच्या दिवसाला साजेल असा आहे. अभंगाचा अर्थही तुम्हा सर्वांना कळेल असा आहे. शरीर जाणार हे सत्य कधी जाणार माहित नाही. इथं बसलेल्यापैकी कुणाला वाटतं का आपण उद्या जाणारे, परवा जाणारे, महिन्यानी जाणारे, 2 महिन्यांनी जाणारे, 50व्या वर्ष जाणारे, 60 वर्षानंतर जाणारे? नाही. शरीर जाणारे हे सत्य कधी जाणार माहित नाही. जगद्गुरु तुकोबारा इथे भगवंताकडे विनवणी करतात की कहा गोपीनाथ पावेची ना देवा मला तुम्ही न्यायला या असा हट्ट तुकोबारा देवाकडे धरतात. याचा काही भाग असा आहे की तुकोबारा या मृत्यूलोकात यायला तयार नव्हते. देवानं काही वचन दिले, तुकोबारा या मृत्यूलोकात आले, पण या वचनाला देव तुकोबारा जाग राहत नाही. अर्थात तुकोबाराचं वचन देव ऐकत नाही. तुकोबाराला देवानं सांगितलं होतं की ज्या वेळेला तुम्हाला या मृत्यूलोकात राहण्याची इच्छा राहणार नाही त्यावेळेला तुम्ही मला हाक मारा. रात्रंदिवस हाक मारूनही देव तुकोबारांना न्यायला येत नाही. अशा वेळेला तुकोबाराय म्हणताय शरीर जाणार सत्य कहा गोपीनाथ पावेचे ना, तरी देव ऐकत नाही. मग अशा वेळेला तुकोबाराय माध्यम घेतात, मध्यस्थी घेतात. कुणाची? संतांची. जसं कोर्टामध्ये न्याय दाखल करायचा आहे, मध्यस्थी आपण वकील घेतो. भगवंताच्या द्वारापर्यंत पोहोचायचे, माध्यम तुकोबाराय वकील घेतात संत, आणि त्या संताकडे जाऊन विनवणी करतात. तुम्ही संत सारे कृपेचे सागर निरोप हा फार सांगा देवा. तुम्ही संत कृपेचे सागर आहात. माझा निरोप माझ्या देवाला सांगा, आणि माझा निरोप तुम्हाला जर थोडका वाटत असेल तर तो मोठा करून सांगा. फार सांगा देवा. माझी वाकावी करुणा विनवा पंढरीच्या राया. माझ्या पंढरीच्या रायाला सांगा की तुकोबारा अनाथ आहे, तुकोबारा अज्ञानी आहे, आणि तुकोबारांना कोणी नाहीये. अनाथ अज्ञानी कोणी नाही त्याला, आणि तुमच्या पायाजवळ तुकोबारांना जागा द्या असा निरोप जर माझ्या देवाला तुम्ही वारंवार सांगितला तर माझा देव, माझा परमात्मा, माझा बाप मला नक्कीच न्यायला येईल. तुका म्हणे ऐसी करा निर्वण, मग तो रक्षण करील माझे. तुम्ही संत सारे कृपेचे सागर निरोप हा फार सांगा देवा. असा या अभंगाचा अतिशय सुंदर आणि सोपा अर्थ आहे. विठ्ठल कार्यक्रमाला आरंभ करण्याच्या पूर्वी अल्पसा पर्याय द्यायचा तो असा की आज या ठिकाणी आपण ज्या निमित्तानं जमलेले आहात ते निमित्त परम आदरणीय परमश्रद्धेय
आदरणीय कैलासवासी सो लताताई मल्हारी बिसे आईंचं प्रथम पुण्यस्मरण आहे. अचानक जाण्यानं खरं तर या बिसे परिवारावरती जे दुःख झालं, जुनी माणसं आपला परिवार उभं करण्यासाठी जीवाची पर्वा न करता काबाड मेहनत करून कष्ट करून कुटुंब उभारलं. आता कुठंतरी काहीतरी चांगले दिवस आलेत, एवढे कष्ट केले, आता निदान बसून खायचे दिवस आलेत. जिनं कष्ट केले, जिनं जिद्दीनं प्रपंच केला, कष्टाने या सगळ्या गोष्टी उभारल्या, ती लक्ष्मी श्री लक्ष्मी समान मानली जाते. आपण एखाद्या मुलीचं लग्न झाल्यानंतर तिला म्हणतो की लक्ष्मीच्या पावलानं या, कारण ती एक लक्ष्मीचं स्वरूप मानलं जातं. आणि म्हणून अशी ही महालक्ष्मी खऱ्या अर्थानं या बिसे परिवारातून 1 वर्षापूर्वी निघून गेली. आईसाहेबांचे आशीर्वाद जरी नसतील तरी तुमच्या या बिसे परिवारावरती असेल. त्यांच्या पश्चात त्यांचे चिरंजीव 2 मिनिटाची भेट त्यांची झाली की आईच्या जाण्यानं, आणि खरं तर माझ्या आईने माझ्यासाठी फार कष्ट केलेत. महाराजांची इच्छा होती त्यांना की महाराजांची तारीख मिळावीत, पण महाराजांचं एवढ्या लवकर शक्य नाही. पुढील वर्षी त्यांना त्यांची इच्छा आहे. बऱ्याचदा आपण पाहतो 1 वर्ष श्राद्ध करायचं म्हटलं तर मुलं नाकीनव येतात, करत करू की नको, काय करू नाही. म्हटले ताई या वर्षी जरी महाराज नाही येऊ शकले पण आपण आईंचं द्वितीय पुण्यस्मरण करणार आहेत, आणि या द्वितीय पुण्यस्मरणाच्या निमित्ताने आपल्याला महाराजांना इथे आणायचं आहे. म्हणजे खऱ्या अर्थाने एक वारकरी संप्रदायाशी जोडलेली नाळ या बिसे परिवाराची, आणि हे संस्कार खऱ्या अर्थानं त्या माय माऊलीचे आहेत, आदरणीय आमच्या लताताईंचे आहेत. आणि म्हणूनच आज या ठिकाणी आदरणीय त्यांच्या पश्चात असणारे आदरणीय दादा, त्यांचे पती श्री मल्हारी जगन्नाथ भिसे. बऱ्याचदा आपण व्यवहारामध्ये पाहतो की 99% पती अगोदर जातात, नंतर पत्नी जाते. पण क्वचित हजारातून लाखातून एखादी महिला ही सौभाग्याचं लेणं घेऊन जात असते. खरं तर त्यांनी हा संसार जिंकला म्हणावा लागेल. प्रत्येक स्त्री आपल्या जीवनाची इति कर्तव्यता समजते की मी माझ्या पतीच्या अगोदर जावं. किती नवस करते, कितीतरी देवधर्म करते, कितीतरी उपवास तापास करते, कितीतरी वेळा अंतःकरणातून तिची भावना तयार होते की मी माझ्या पतीच्या अगोदर जाणार. पण दुर्दैवी हे मरण असं कुणाच्याही नशिबात नाहीये. ते मरण यायला सुद्धा भाग्यवान जन्माला यावं लागतं. आणि खरं तर ते भाग्य घेऊन आदरणीय आमच्या लताताई जन्माला आल्या होत्या. या भिसे परिवाराचे आदर्श सून त्या झाल्या, या भिसे परिवाराच्या आदर्श पत्नी त्या झाल्या, या भिसे परिवाराच्या आदर्श माता त्या झाल्या, या भिसे परिवाराच्या आदर्श आजी त्या झाल्या. अनेक नाती त्यांनी प्रामाणिकपणे या भिसे परिवारामधली निभावली. आणि खऱ्या अर्थाने आज काही अल्प कालावधीमध्ये, अल्पाशा वयामध्ये त्यांचं देहावसान झालं. अगदी हे दुःख सहन न होण्यासारखं आहे. परंतु गेल्यानंतर त्या व्यक्तीच्या प्रित्यर्थ काय असेल ते विधी, काय असेल ती क्रियाकर्म करावे लागतात. आणि हा क्रियाकर्म आज या ठिकाणी त्यांच्या पश्चात असणारे आदरणीय आमचे बाबा मल्हारी बाबा असतील, त्याचप्रमाणे आदरणीय बाबूराव मल्हारी बिसे त्यांचा मुलगा असेल, तसेच त्यांची मुलगी आदरणीय सोनालीताई प्रशांत धायगुडे, असा हा असणारा सुंदर छोटासा परिवार. 1 वर्षापूर्वी आईसाहेब त्या परिवारातून निघून गेले. या पश्चात या ठिकाणी जगद्गुरु तुकोबाराय म्हणतात की पिंड पदावरी दिला आपुलिया करी, माझे झाले गैवर्जन फिटले पितरांची ऋण. मी पिंडदान केलं आणि या पिंडदानाचं महत्व, मला गैवर्जन पुण्य मिळालं, पितरांचं ऋण फिटल्याचं एक वेगळ्या प्रकारचं समाधान माझ्या जीवनामध्ये मला वाटलं. आणि हे समाधान सर्वसाधारण समाजाला मिळावं याच्यासाठी आपण करतो तो विधी म्हणजेच श्राद्ध विधी आहे. विठ्ठल कीर्तन
माझी सर्वांना नम्र विनंती आहे, हे श्राद्ध मेलेल्या माणसासाठी तर आहेतच, पण हे श्राद्ध जिवंत माणसासाठी आहे. या मंडपामध्ये आल्यानंतर काही विचार जर तुम्ही ऐकले तर तुम्हाला थोडं वैराग्य होतं, पण मंडपातच सोडून देतो आपण ते. मानवी जीवन कसं आहे, एक दिन निकले सैर करणे मन में थे अरमान, एक तरफ हरियाली थी दूसरी तरफ स्मशान. मानवी जीवन आहे, एक रस्ता हरियालीचा, एक रस्ता स्मशानाचा आहे. रस्ता निवडला हरियालीचा नाही तर स्मशानाचा. स्मशानाच्या दिशेनं चालू लागलो. स्मशानात गेल्यानंतर पायाखाली एक हड्डी लागली, माणसाचं हाडूक लागलं. त्या हड्डीवरती पाय पडल्यावरती त्या हड्डीला वाचा फुटली. पैर की चुंडी हड्डी हड्डी के बयान थे. ती हड्डी म्हणते, हे बाबा चलने वाले चल संभल कर, हम भी कभी इंसान थे. चालणाऱ्या माणसा जरा जपून चाल, बोलणाऱ्या माणसा जरा जपून बोल. हे मी तुमच्यासाठी सांगते बरं. चालणाऱ्या माणसा जरा जपून चाल, बोलणाऱ्या माणसा जरा जपून बोल, वागणाऱ्या माणसा जरा जपून वाग. एक दिन हम भी कभी इंसान थे. मी असाच इंसान होतो, आज मला हड्डी बनावं लागलं, तुला याच्याही पेक्षा निपतरी बनावं लागेल. आणि म्हणून असं हे जीवन आहे. म्हणून माझ्या महिला माता भगिनी, या भिसे परिवारावर प्रेम करणारे सर्व नातेवाईक असतील, या कार्यक्रमाला साथ संगती करणारे आमच्या या छोट्या छोट्या बाल कलाकार, संगीनी, सर्व ही लहान लहान लेकरं पाहिले तर आपले लेकरं घरी माती खेळत असतील, कलर खेळत असतील. नाही, इथं येऊन 2 तास लेकरांनी टाळ घ्यावा. नका येऊ द्या त्यांना टाळ वाजवता, पण 2 तास गळ्यात टाळ घेणं म्हणजे हे त्यांचं फार मोठं प्रारब्ध आहे, नशीब आहे. आणि प्रत्येक गोष्टी भाग्यानं मिळत असतात. म्हणून कोण्या संस्थेतले नम्रताताई महाराज कर्वे, त्यांच्या संस्थेतील असणारे या सर्व आमच्या भगिनी आहेत, विद्यार्थी आहेत. या कार्यक्रमाला साथ संगती करणारे मृदंग विशारद आदरणीय आमचे ऋत्विक महाराज असेल, त्याचप्रमाणे अक्षय महाराज, अमोल महाराज, ही सर्व महाराज मंडळी, महाराजांची या परिसरामध्ये कुठं कुठं कार्यक्रम असेल तर त्या कार्यक्रमासाठी आपण असता. मगाशी मला दादाने सांगितलं की म्हटले महाराज फार खुश आहे तुमच्यावरती, सुंदर अशी सेवा आपण देता. विनेकरे बाबा असतील, सर्व महाराज मंडळी असेल, ज्यांची सिस्टीम आपल्याला लाभली, सर्वांचं सहकार्य या ठिकाणी लाभत आहे. असो तुकोबराय म्हणतात की तुका म्हणे मज घडो त्यांची सेवा, तरी माझ्या दैवा पारण आहे. शास्त्रामध्ये असं एक वाक्य वापरलेलं आहे की तुम्ही कितीही मोठे असाल, पण जगाकडे पाहिल्यानंतर तुमच्यापेक्षा काही गुणानं अजून काही लोक आहेत. तुम्ही बोलता तुमच्यापेक्षा गायनाने कोणीतरी मोठे, तुम्ही बोलता तुमच्यापेक्षा कलेनं कोणीतरी मोठं आहे. देव एकाला सगळ्या गोष्टी देत नसतो, एकाला एकच देतो, नाही का. गाता येईल तेनेची गावे, कुणाकुणाला एक एक देतो, वरदान देतो. कुणी म्हणाला नाही प्रख्वाद वाजवणं, मृदंग वाजवणं फार सोपं आहे, नाही. त्याच्यासाठी रियाज, ते साधना, या त्याग, या सगळ्या गोष्टीला फार महत्व आहे, ते वेगळं समजतो आपण. आणि म्हणून गुणाहा पूजास्थानम, शास्त्रामध्ये असं सांगितलेलं आहे की राजा हा स्वतःच्या राज्यापुरता प्रिय आहे. राजा हा स्वतःच्या राज्यापुरता प्रिय आहे, त्याला परराज्यात गेल्यानंतर राजा म्हणून कोणी ओळखत नाही. पण एक लक्षात ठेवा, गुणाहा पूजास्थानम. पुढे शास्त्र सांगतं विद्वत्वंच नृपत्वंच नैव तुल्य कदाचन. राजाची आणि वारकऱ्याची तुलना करू नका, राजाची आणि कलाकाराची, विद्वानाची तुलना करू नका. का स्वदेशो पूज्यते राजा, विद्वान सर्वत्र पूज्यते. राजा स्वतःच्या राज्यापुरता प्रिय असेल, पण तुम्ही वारकरी बघा, ज्याच्या कपाळावरती गोपीचंदन टिळा आहे, ज्याच्या डोक्यावरती पांढरी शुभ्र टोपी आहे आणि अंगावरती पांढरा शुभ्र वारकरी पोशाख आहे आणि गळ्यामध्ये टाळ आहे, मुखामध्ये रामनामाचा जप आहे, तो वारकरी महाराष्ट्रामध्ये सोडा, महाराष्ट्राच्या बाहेर जरी कुठं गेला तरी तो उपाशी राहू शकत नाही. म्हणून गुणाहा पूजास्थानम. अशी सर्व माझ्यासाठी पूजनीय असणारे सर्व मंडळी, सर्वांच्या चरणी विनम्र अभिवादन करून सेवेला आरंभ करते. विठ्ठल
अभंग अतिशय सुंदर आहे. जन्म शब्द, या जन्म शब्दाचा अर्थ आपल्याला आजच्या अभंगातून कळण्यासारखा आहे. जन्म शब्द माणूस कितपत महत्वाचा समजतो. मुलगा 1 वर्षाचा झाला तर एक पहिला वाढदिवस त्याचा होतो. कळतही नाही त्याला काय माझं वाढदिवस आहे का, केक कापला पाहिजे का, त्याला कसलं ज्ञान नसतं. अगदी त्याला ज्ञान नसतानाही आपण काही गोष्टी त्याच्या जीवनामध्ये आपोआप नाही का बळजबरीनं करून घेतो. 2 वर्षाचा झाला, 3 वर्षाचा झाला, जन्माचा एवढा आनंददायी सोहळा आपण पार पाडतो. पण एक लक्षात ठेवा, जन्म शब्द जेव्हा जन्माला आला, मराठी भाषेत जन्म शब्द जेव्हा निर्माण झाला, जन्माला आला, ज्यावेळेला त्याची उत्पत्ती झाली, त्याच वेळेला तो मृत्यू यालाही घेऊन आलेला आहे. जीवासवे जन्मे मृत्यू सोड जन्म जात, दिसे भासते ते सारी विश्वनाशिवंत, विश्वनाशिवंत. काय शोक करिसी वेड्या, काय शोक करिसी वेड्या, स्वप्नीच्या फळांचा पराधीन आहे जगती पुत्र मानवाचा, पराधीन आहे जगती पुत्र मानवाचा. दोष ना कुणाचा, दोष ना कुणाचा. वाक्य आवडलं म्हणून सांगितलं तुम्हाला. याचा अर्थ फार गोड आहे. जीवासवी जन्मी मृत्यू सोड जन्म जात. जीव जन्माला आला तर तो मृत्यूला घेऊन येतो. कारण जन्म शब्दाची सुरुवात ही ज अक्षराने आहे आणि जन्म शब्दाचा शेवट हा म अक्षराने आहे. तुमच्या आणि माझ्या जीवनाची सुरुवात ही सुद्धा जच अक्षराने आणि तुमच्या माझ्या जीवनाचा शेवट हा कुठल्या अक्षराने. जोड जन्म जात, दिसे भासते ते सारी विश्वनाशिवंत, विश्वनाशिवंत. इथे एकट्याला जावं लागतं, सोबत कोणी येत नाही बाबा. ऐका, 2 ओंडक्याची होते सागरात भेट, एक लाट तोडी दोघा पुन्हा नाही गाठ. क्षणिक देवी आहे बाळा, क्षणिक देवी आहे बाळा, मेळ माणसाचा पराधीन आहे जगती पुत्र मानवाचा, पराधीन आहे जगती पुत्र मानवाचा. दोष ना कुणाचा, दोष ना कुणाचा. नाही 2 ओंडके कोण आहे, हे जीवन आम्हाला मिळालंय. प्रपंच दोघाच्या विचाराने होतो, पती आणि पत्नी. 2 ओंडक्याची होते दोघाची या संसार रूपी भवसागरामध्ये ओळख होते. सागरात भेट, पण एक लाट येते, ती म्हणजे मृत्यूरूपी लाट आहे. एक लाट तोडी दोघा पुन्हा नाही गाठ, पुन्हा नाही गाठ. हे वाक्य आम्हाला जगणं शिकवतंय, वागणं शिकवतंय. अरे एक जोड आज आपण या जन्मामध्ये एकत्र आलो, एकमेकांना भेटलो, काहीतरी जवळकीची नाती निर्माण झाली, पती पत्नीचं नातं आम्हाला मिळालं. म्हणून एकमेकाच्या नात्याला जपा, नाती जपून ठेवा. अंधार फार झाला. अलीकडच्या काळामध्ये माणसामध्ये खऱ्या अर्थाने एकत्रीकरण राहिलं नाही, कुटुंब व्यवस्था बिखरल्या गेल्या. म्हणून एक लाट तोडी दोघा पुन्हा नाही गाठ, क्षणिक देवी आहे बाळा, मेळ माणसाचा पराधीन आहे जगती पुत्र मानवाचा.
या ठिकाणी जगद्गुरु तुकोबाराय ज्या वेळेला या मृत्यूलोकात यायला तयार नाही आहे, देवाने हट्ट केला तुकोबाराय तुम्हाला मृत्यूलोकात जावं लागेल. तुकोबाराय म्हटले नाही जमणार देवा, जावं लागेल तुकोबाराया. कसं जाऊ? 4 चौघाच्या खांद्यावर जावं लागतं देवा. नाही जाणार. पाप आणि पुण्य, कितीही पुण्य केलं तर पाप नकळत घडतं देवा. नाही जाणार. तुकोबाराय या सगळ्या गोष्टीला घाबरत होते, नको वाटायचं तुकोबारायांना. पण देवाने हट्ट धरला, तुकोबाराया तुम्हाला जर माझी सेवा करावी असं वाटत असेल तर मृत्यूलोकात जावं लागेल. शब्द पकडला. तुकोबारांना मृत्यूलोकात यायला भाग पाडलं. मृत्यूलोकात येण्याच्या अगोदर तुकोबारा देवाला म्हणतात, देवा जातो मी, तुमची इच्छा आहे ना, तुमची सेवा करावी असं वाटतंय ना, ठीक आहे जातो मी मृत्यूलोकामध्ये. पण जाण्याच्या अगोदर माझी अट आहे. 4 अटी तुकोबारा देवापर्यंत सांगतात. पहिली अट माझ्या मर्जीनं जाईल, दुसरी अट माझ्या मर्जीनं राहील, तिसरी अट माझ्या मर्जीनं येईल, आणि चौथी अट तुकोबाराय देवाला म्हणतात, देवा लक्ष द्या बरं, न्यायला तू आला पाहिजे. हट्ट करतात, जसं लहान लेकरू हट्ट करतं किंवा एखादी नवरी सगळ्या नातेवाईकांना आई बाबांना सोडून जाते तेव्हा ती हट्ट करते, बाबा आजचा आहे रविवार, उद्याचा आहे सोमवार, मंगळवारी मला घ्यायला आले पाहिजे बरं. बाप म्हणतो, बाळा मंगळवार खूप लांब आहे, सोमवारी रात्रीला मुक्कामाला येतो, पण एकदाची जा. जसा हट्ट पुरवणारा बाप समर्थ आहे तसं आईसा कृपावंत कोण, तो समर्थ आहे ना आपला हट्ट पुरवायला. तुकोबाराय म्हणतात, जातो मी पण न्यायला तू आला पाहिजे, जा तुकोबाराया. हाक माराल त्यावेळेला घ्यायला येईल. पण झालं काय तुकोबारांच्या जीवनामध्ये? दुर्गा देवी सारखा दुष्काळ पडतो, पत्नी मरण पावते, मुलगा मरण पावतो, आई मरण पावते. या एकही दुःखाला तुकोबाराय खचत नाही, कारण हे तुकोबाराय हे दुःख किंवा या सगळ्या गोष्टीला तुकोबाराय मोजत नव्हते. पण एकांतामध्ये बसल्यानंतर आठवण झाली देवानं दिलेल्या वचनाची. हाक मारेल त्यावेळेला तुम्हाला राहण्याची इच्छा राहणार नाही, त्यावेळेला मला तुम्ही हाक मारा. आणि तेव्हा तुकोबाराया भगवान परमात्म्याला हाक मारतात अभंगाच्या प्रथम चरणामध्ये. जायाचे शरीर जायाचे शरीर जायाचे शरीर लक्षणात, जायाचे शरीर लक्षणात, जायाचे शरीर लक्षणात, जायाचे शरीर लक्षणात. गोपीनाथ पावेचे ना, गोपीनाथ पावेचे ना, गोपीनाथ पावेची ना, गोपीनाथ पावेची ना, गोपीनाथ पावेचे ना, गोपीनाथ पावेचे ना, पावेची ना, गोपीनाथ पावेची ना. तुम्ही संत सारे तुमचे सारे, तुम्ही संत सारे तुमचे सागा, तुमचे सगर, तुम्ही संत सारे तुमचे सगर. जायाचे चरे जाय लग्नात, गोपीनाथ पावे देना, गोपीनाथ पावे देना, जाय लक्षणात, गोपीनाथ पावे देना, गोपीनाथ शरीर जाणार आहे सत्ते, जायाचे शरीर साई लक्षणात,
जाईल क्षणात. क्षण किती महत्वाचं आहे. जायाचे शरीर जाईल क्षणात, काहा गोपीनाथ पावेचे ना. काही गोष्टी आपण मनात विचारही करू शकत नाही. एखादा व्यक्ती आपल्या सोबत बसलेला आहे, चहा पाणी सोबत घेतलाय, एवढ्या चेष्टा मस्करी केल्या आहे आणि काही मिनिटांमध्ये आपल्याला फोन आला की अमका अमका ग्रहस्थ अटॅक आला, अमका अमका ग्रहस्थ अपघात झाला. असं नाही का, एक बातमी आल्यानंतर अगदी फोनवरती विश्वास बसत नाही, कानावर विश्वास बसत नाही. जाऊन पाहतो तर घडलेली घटना खरंच असते. याला क्षण म्हणतात. बरं, शरीर जाणार हे सत्य. नाथ महाराजांनी त्याची व्याख्या केली आहे की काळ न पाहे हाट, काळ न पाहे घाट, काळ न पाहे अवस, काळ न पाहे दिवस. नाथ महाराज म्हणतात काळ हाट म्हणजे बाजार पाहत नाही. तुम्ही बाजारला गेला जवळच्या गावात, आठवड्याचा बाजार केलाय, घरी निघालात, थोडं अंतर काटलं, घरून फोन आला, लेक जावे आलेत खूप दिवसांनी, जा पाठीमागे काहीतरी गोडधोड घेऊन या. हा पुन्हा परत रिटर्न गेला. दुकानात त्यानं श्रीखंड घेतलं, बासुंदी घेतली, आवडणारे पदार्थ घेतले, पिशवीमध्ये टाकले, पिशवी गाडीला टांगली, गाडीवरती बसला, गाडी सुरू करणार तेवढ्यात अचानक अटॅक आला. ऐका बरं, काळ आहे. मला सांगा, धाडकन खाली कोसळला, दुकानातली माणसं धावत आली, उचललं, कुणी पाणी पाजतं, कुणी घरच्या लोकांना फोन करतं, घरचीही लोक आली, उचललं, दवाखान्यात नेलं. डॉक्टरला सांगितलं, डॉक्टर साहेब आमच्यासाठी आमच्या वडिलांनी खूप केलेलं आहे, कष्ट केलेले, या व्यक्तीच्या वजना इतके पैसे देतो, पण आमच्या पेशंटला वाचवा. डॉक्टरकडे भीक मागत होतो, पण डॉक्टरच्या हातात काही नव्हतं. डॉक्टर म्हटले, आता गॉड इज अ ग्रेट, काय होईल ते. आणि थोड्या वेळानं निरोप आला, तुमचं पेशंट गेलं. व्यक्तीच्या वजना इतके काय, वजनाच्या दुपटीने जरी पैसे खर्च केले तर जगल का? नाही. मग मला सांगा, काळ असं म्हणतो का की आता तू एवढा महागाचा बाजार केलास, एवढा बाजार जरा घरी पोहोच कर, तुझी घरची लेक जावई वाट पाहत असतील, त्यांना जीव खाऊ घाल, आणि त्यांना जीव खाऊ घातल्यानंतर, त्यांना वाटी लावल्यानंतर मग निवांतपणे मला फोन कर म्हणतो काळ असं. नाही फोन करायला टाइम मिळाला तर मिस कॉल दे, नसेल मिस कॉल करायला टाइम तर मेसेज टाक, असं म्हणतो का? घडी घडी काळ, घडी घडी काळ, घडी घडी काळ वाट याची पाहे, घडी घडी काळ, घडी घडी काळ, घडी घडी काळ वाट याची पाहे, घडी घडी काळ, घडी घडी काळ, घडी घडी काळ वाट याची पाहे, घडी घडी काळ, घडी घडी काळ
आहे अजूनही किती आहे अवकाश, तिथे भेद नाही आहे. नाथ महाराज म्हणतात काळ न पाहे हाट. दुसरी व्याख्या काळ न पाहे घाट. काळ घाट बघत नाही. आपण अनेक न्यूज वरती पाहता काही घाटामध्ये गाड्या कोसळतात, बसेस कोसळतात. त्या बसमध्ये कदाचित 30 प्रवासी प्रवास करत असतील तर त्यातले 10 प्रवासी जागीच जातात, त्यातले 10 प्रवासी गंभीर जखमी होतात आणि त्यातल्या 10 प्रवाशांना साधं खर्चट सुद्धा नाही. माझा मुद्दा लक्षात येतो. 30 प्रवासी प्रवास करतायत, 10 प्रवासी जागीच जातात, 10 प्रवाशांना गंभीर जखमी व्हावं लागतं आणि त्यातल्या 10 प्रवाशांना साधं खर्चट सुद्धा नाही. तिथं भेद आहे का? म्हणून नाथ महाराज म्हणतात की काळ न पाहे घाट. काळ घाट बघत नाही. काळ न पाहे आवस, काळ न पाहे दिवस. काळ आवस पाहत नाही. आवस म्हणजे अमावस्या. बऱ्याच असं होतं बरं, गमतीदार आहे की चांगला कट्टर आळंदी पंढरीची वारी करणारा वारकरी, आयुष्यभर दान धर्म भजन पूजन सत्कर्म करणारा, कदाचित जर अमावस्याला गेलाच तर गावातली 4-2 टवाळखोर म्हणतात करून करून भागला ना अमावस्यालाच गेला. काय म्हणतायत? करून करून भागला ना अमावस्यालाच गेला. त्याने अमावस्याला जाणं अर्थात तो पापी असं म्हणता येईल का? नाही. कधी असंही आपण पाहतो आयुष्यभर दारू पिऊन गटारात लोळणारा, एक शब्द कधी कोणाला मनासारखा न बोलणारा माणूस, पण तो एकादशीला जातो की नाही? तो सोमवारच्या दिवशी जातो, मग त्याला वारकरी म्हणावं का? नाही. माझी व्याख्या लक्षात ठेवा की नाथ महाराज म्हणतायत की काळ न पाहे आवस. आवस अमावस्या ही तुम्ही अपवित्र मानता, पण कदाचित तो एक दिवस आहे. त्याची चुकी काय आहे? उगवणं ही चुकी आहे का? अमावस्या जसा नियमितरित्या दिवस उगवतो तसा एक दिवस आहे ठरलेला. त्याला अशुभ आपण केलंय. वास्तविकता ती म्हणावी तेवढी अपवित्र नाहीये. कधी कधी एखाद्या ठिकाणी घटना घडते, अपघात होतो, दुसरा होतो, मग आपण म्हणतो ती जागा अमावस्याच्या दिवशी वाईट आहे. पण हा विचार आपण करत नाही. जागीच कॉर्नर आहे, इकडून येणारी गाडी इकडल्याला न दिसल्यामुळं अपघात होण्याची शक्यता आहे. हा विचार माणूस जन्मात करत नाही. फक्त अमावस्या वाईट आहे बस. आणि आजकाल प्रत्येक गोष्टीला मुहूर्त पाहिला जातो. गाडी घ्यायची मुहूर्त, लग्न करायचं मुहूर्त, लग्न जमवायचं मुहूर्त, घर बांधायचं मुहूर्त, वीर खांडायची मुहूर्त. प्रत्येक गोष्टीला माणूस मुहूर्त पाहतो. पण मला एक उत्तर द्या, जन्माला आणि मृत्यूला आजपर्यंत कधी तुम्ही मुहूर्त पाहिलाय का? जन्माला आणि मृत्यूला असं मुहूर्त करू शकता का तुम्ही? नाही. जन्म आणि मरण ह्याला मुहूर्त पाहू शकत नाही. आयुष्यभर मुहूर्त पाहून उपयोग काय तुमचा? काळ न पाहे आवास. आणि याला तुम्ही अपवित्र मानत असाल तर रामदास स्वामींचं एक वाक्य, फक्त त्याचा छोटा अभ्यास करा. रामदास स्वामी सांगतात, उगवणाऱ्या प्रत्येक दिवसाची सुरुवात ही तुम्ही भगवत चिंतनाने करा. प्रभाते मनी राम चिंतित जावा. उगवणारा दिवस जरी अशुभ असेल तरी तो शुभ झाल्याशिवाय राहणार नाही. विठ्ठल. आणि म्हणून काळ न पाहे आवास, काळ न पाहे दिवस. आजचा रविवार आहे, पण पुन्हा परत येणारा रविवार आहे. 8वा दिवस उगवला नाहीये. म्हणून काळ न पाहे दिवस. या 7 दिवसामध्ये कुठल्या तरी दिवसाला, कुठल्या तरी वाराला, कुठल्या तरी टायमिंगला आम्हाला जायचं आहे. जायाचे शरीर जाईल क्षणात. कहा गोपीनाथ पावेचे ना. रात्रंदिवस तुकोबर आहे, भगवंताला हाक मारतायत. हे गातो माया बाबा पंढरीच्या राया. हे गातो माया बाबा पंढरीच्या राया. यही गातो माया बाबा पंढरीच्या राया. यही गातो
जाणार हे सत्य, मग तुम्ही कोण्या जन्मामध्ये आहात? तुमचं न पाही अति कुळाचा विचार नाही. आणि खरं तर स्त्री जीवनामध्ये फार मोठं समर्पण असतं, फार मोठं समर्पण असतं. एका कुळात तिला जन्माला यायचंय, दुसऱ्या परिवारात या भिसे परिवाराची सून व्हायचंय. एका आईच्या कुळामध्ये आईच्या पोटी जन्म घेऊन माहेरी राहून तिथं मुलीचं नातं, बहिणीचं नातं, अनेक नाती तिथे प्रामाणिकपणे निभवायचे. नंतर उपवर झाल्यावर लग्न झालं, या भिसे परिवारातली नातीही अतिशय प्रामाणिकपणे निभवायचे. मुलगी 2 कुळाचा उद्धार करते आणि समर्पण तिचं किती मोठं असतं. जसं पावसाळा सुरू झाला तर आपण नर्सरीतून एखादं रोपटं आणतो, दारासमोर त्याला लावतो. ते रोपटं असं म्हणतं का आता मला नर्सरीत लावलेलं आहे, माझं बीजारोपण नर्सरीत झालेलं आहे, आता या भिसे परिवाराने मला आणलंय, पण मी या भिसे परिवाराच्या दारासमोर फळणारही नाही आणि फुलणारही नाही. जसं भेद मानत नाही ते, त्या झाडाला, त्या वृक्षाला या भिसे परिवाराच्या दारासमोर फळावं लागतं, फुलावं लागतं. तसं श्री जीवने या परिवाराची सून झाल्यानंतर इथे सर्वांची नाती प्रामाणिकपणे जपावी लागतात. हे श्री जीवन आहे. विठ्ठल फार मोठं समर्पण आहे. तुकोबाऱ्यांनी मातृत्व संतत्व सिद्ध करण्यासाठी इथे मातृत्वाची उपमा संतत्वाला दिली. लेकुराचे हित वाहे माऊलीचे चित्त. किती सुंदर अर्थ आहे हो त्याचा. लेकराचं हित करते असं म्हणता येणार नाही, लेकराच्या हिताचा विचार करते. वाहे माऊलीचे चित्त ऐसी कळवळ्याची जाती, करी लाभाविन प्रीती. ती जातच आहे, पोटी भार वाहे त्याचे सर्वस्व. ही साधं उदाहरण आहे बघा. एखादं मूल जन्माला आल्यानंतर ते 2-3 महिन्याचं लेकरू, त्याला ती माय दूध पाजते, आंघोळ घालते, झोळीमध्ये झोपी लावते आणि शेतामध्ये गुराला चारा आणायला जाते. 1 तास झाल्यानंतर ते बाळ, ते लेकरू झोपेत न उठतं. भूक लागते म्हणून रडू लागतं, बोलता येत नाही, त्याची भाषा रडण्याची आहे. रडू लागतं. मुलाचा आणि आईचा बरचसा अंतर आहे. त्या मुलाच्या रडण्याचा आवाज आईपर्यंत पोहोचल का? नाही. त्याच्या रडण्याचा आवाज आईपर्यंत पोहोचणार नाही. हे जेवढा सत्य आहे. पण अजून एक सत्य याच्यात दडलेलं आहे की मुलगा झोपेत न उठला असेल, त्याला भूक लागली असेल म्हणून तो रडत असेल. याच्या वेदना जिथं काम करते तिथं तिला होतात. तिला मराठी भाषेमध्ये म्हणतात आईला पाना फुटला. आईसी कळवळ्याची जाती, आईसी कळवळ्याची जाती, आईची कळवळ्याची जाती, आईची कळवळ्याची जाती. करीला भाविन प्रीती, करीला भाविन प्रीती, करीला भाविन प्रीती, हो करीला भाविन प्रीती, करीला भाविन प्रीती. ऐसी कळवळ्याची जाती, ऐसी कळवळ्याची जाती, आईची कळवळ्याची जाती, आईची कळवळ्याची ठेच लागे तुझ्या पायाला, अश्रू येती माझ्या डोळ्याला. जन्म दिल्या आईने मला, उपकार हा मोठा झाला. जन्म दिल्या आईने मला, उपकार हा मोठा झाला. एक जगातला अद्भुत चमत्कार म्हटला तर हरकत नाही. ज्या वेळेला 16वा संस्कार व्यक्तीवरती केला जातो
दुसऱ्या दिवशी सगळी लोक नातेवाईक सावडण्यासाठी जातात, राख सावडण्यासाठी. आणि ती राख सावडण्यासाठी गेल्यानंतर त्या राखेमधून काय उचलून आणतात? हाडं उचलून आणतात, हस्ती उचलून आणतात आणि एका भांड्यामध्ये ठेवून जिथं पाणी होईल, हस्ती नासती उदकी, तिथं त्या टाकल्या जातात, विसर्जित केल्या जातात. मला एक उत्तर प्रामाणिकपणे आपण द्या की माणसाला जाळायला लाकूड किती वापरतात? 9 मन, नाही का? 7 किंवा 9 मन वापरतात. मग एवढ्या मोठ्या प्रखर अग्नीतून साधी हाडं कशी राहत असतील? ज्या अग्नीने सोन्यासारख्या धातूला आकार दिला जातो, ज्या अग्नीने चांदीसारख्या धातूचं पाणी केलं जातं, ज्या अग्नीने अनेक, नाही का, सगळ्या, जसं एखादं शहर आहे, एखादी कंपनी आहे, थोडा जळ झाला तर सगळ्या कंपनीचा स्फोट होतो. एवढी प्रखर असणारी अग्नी जिनं सगळं काही जाळलं जातं, माणसाचे हाडं का शिल्लक राहत असतील त्याच्यात? लहान असू द्या नाही तर मोठे असू द्या, पण याचं उत्तर आहे आणि ते फार मार्मिक आहे. ऐका, माणसाची हाडं शिल्लक राहण्याचं कारण, माणसाची हाडं ही आईच्या दुधापासून मजबूत झालेली असतात. आईच्या दुधापासून त्यांना मिळालेलं जबरदस्त कॅल्शियम असतं आणि ते जाळण्याची ताकद परमेश्वराने अग्नीला सुद्धा दिलेली नाहीये. करीला भाविना प्रीती, करीला भाविना प्रीती. लहान लेकराचे कधी हातपाय दुखलेले पाहिले का? गुडघे दुखलेले पाहिले का? त्याचं कॅल्शियम जबरदस्त असतं. म्हातारं झाल्यावर आपलं कॅल्शियम कमी पडू लागतं. सगळ्या जगात मोठं कॅल्शियम देत असेल तर ती आपल्या दुधातनं देत असते. विठ्ठल या इहलोकामध्ये जन्माला येतात याचा अर्थ तुकोबर इहलोकातलं कुठलंच काम करत नाही असं म्हणता येणार नाही. काही लोकांनी असाही अनुवाद केला, तुकोबारांनी प्रपंच केला नाही असं म्हणू नका. तुकोबारांचं एक वाक्य आहे, प्रपंच परमार्थ संपादीन दोन्ही. जर हेच तुकोबारांनी केलंच नसतं तर कशाला वदवलं असतं? प्रपंच नेटका केला, परमार्थही सुंदर केला, जुराक नाही का, आई वडिलांचे ऋणानुबंधही जपण्याचं काम केलं. फिटले पितरांची ऋण माझे झाले गैवर्जन. का बरं आई वडिलांचं ऋणानुबंध जपावं? बऱ्याचदा लोक म्हणतात आम्ही, बऱ्याचशा घटना घडलेल्या परदेशात मुलं आई वडिलांना शेवटचा निरोप द्यायला येत नाही. आपण जर त्यांना विचारलं तर म्हणतात नाही नाही आम्ही रामायण ऐकले, रामायणात राम कुठं होता आपल्या वडिलाच्या उत्तर कार्यासाठी. पण एक लक्षात ठेवा, रामायणातला भाग खूप महत्वाचा आहे. काही गोष्टी आपण अर्धवट ऐकतो, ते पूर्ण ऐकत चला. की रामायणामध्ये पहिलं पिंडदान हे सुनेनं केलेलं आहे, सीतामैयानं केलेलं आहे. कारण ज्या वेळेला प्रभुराम वनवासाला जात आहेत, सीतामैया प्रभू बरोबर जात आहेत, स्वतःचा मुलगा उद्याकडे राजगादीवरती बसणार आहे आणि आदल्या दिवशी स्वतःच्या सावत्राईने कैकेयीनं सांगितलं राजाला, राजा माझे 2 वर मागायचे शिल्लक आहे, उद्या राम गादीवरती बसणार नाही तर भरत राजगादीवरती बसेल. ज्येष्ठासी धाडा वेदुरी दिगंतरा, कनिष्ठासी द्यावा राज्यपोट. याचा काही लोकांनी गैरसमज केला. देवाचा बाप होता पण त्याचं सुद्धा बायको पुढं काही चाललं नाही. ऐका, अर्धवट ऐकू नका. रघुकुल घराण्याचा रीतिरिवाज होता. रघुकुल रीत सदा चली आई, रघुकुल रीत सदा चली आई, प्राण जाए लेकिन वचन न जाए. प्राण सोडून देतील पण वचनाला मोडणार नाही. वचन दिलं होतं कैकेयीला. शुक्राने पर्जन्य पाऊस अडवला, युद्ध केलं राजा दशरथाने.
आणि पराजित होण्याची वेळ येऊ लागली, रथाचं आग मोडलं होतं, तेव्हा कैकेयीनं राजा दशरथाला जीवनदान दिलं आणि विजयी प्राप्त करून दिला. तेव्हा सर्वश्रेष्ठ राजा दशरथ कैकेयीला देतात आणि सांगतात काय मागायचं ते माग. कैकेयी म्हणते स्वामी आता मागणार नाही, वेळ येईल तेव्हा मागेल. आणि तीच वेळ याच उद्या राजगादीवरती राम बसणार तेव्हा आदल्या दिवशी कैकेयी हे वाक्य म्हणते माझे 2 वर द्या, आणि ते 2ही वर द्यावे लागले. दुसऱ्या दिवशी राम वनवासाला जातात, सीता मैया लक्ष्मण मैया वनवासाला जात आहेत. ज्याचा मुलगा वनवासाला जातो, सून वनवासाला जाते, त्या बापाने संध्याकाळी काय हॉटेलला जेवायला जाईल का? किती त्रास नाही. जसं एखाद्या आई वडिलाचा तरुण मुलगा मरण पावतो आणि तो मुलगा गेल्यानंतर उगवणारा प्रत्येक दिवस खऱ्या अर्थानं त्यांच्यासाठी मृत्यू समान असतो. असा दिवस राजा दशरथ भोगत होता. एक दिवस अन्नाचा त्याग करत करत एक दिवस असा दुर्दैवी उगवला की राजाने आपला देह ठेवला. प्रभू वनवासामध्ये असताना त्यांना समजलं, परंतु आपण आपल्या पिताश्रींना वचन दिलेलं आहे, मी 14 वर्षाचा वनवास नाही का स्वीकारतोय आणि आता मी पुन्हा परत रिटर्न जाणं योग्य नाही, म्हणून घराण्याचा रीतिरिवाज मोडू नये आणि एवढंच नव्हे आपल्या वडिलांचं उत्तर कार्य घडावं याच्यासाठी प्रभू आहे त्याच ठिकाणी पिंडदान करतात. विधी काही करण्यासाठी सामग्री आणायला जातात, वेळ होतो, पिंडदानाची वेळ दिवस उगवण्याच्या आत सांगितलेली आहे. काय करावं काय सुचेना आणि त्यावेळेला सीता मातेनं आहे त्या स्थितीमध्ये पिंडदान केलं. पिंडदान झाल्यावर प्रभू आले विचार, सीतेनं सांगितलं प्रभू मी पिंडदान केलं. प्रभू म्हटले सीते ठीक आहे तू पिंडदान केलंस, पण याला साक्षीदार कोण आहेस? तेव्हा सीता मैया सांगतात बघा ना ही जवळ असणारी रुंदा साक्षीदार होईल तुम्हाला. ती होती. विचारलं त्या रुंदेला म्हणजेच तुळशीला, सांगितलं तुळशी मैया सांग ना मी प्रभूंना पिंडदान केलं सीतेनं. खोटं बोलली तुळस, मला नाही माहिती म्हणे पिंडदान केलं की नाही, याला मी साक्षी होणार नाही. राग आला, खरं असून खोटं बोलली म्हणून. बरं कधी कधी नाही का कोर्टात गेल्यावर खोट्याचं खरं करावं लागतं, पण इथे खरं असूनही खोटं बोलल्यावर राग आला. रागाच्या भरात सीता मैयाने शाप दिला, जा अशुभ बोललीस ना, चुकीचं खोटं बोललीस ना, म्हणून तुला या मृत्यूलोकामध्ये स्थान मिळणार नाही, योग्य स्थान मिळणार नाही. आजही आपण पाहतो तुळस हा वृक्ष किती पवित्र आहे. कुठलंही शुभ कार्य कोणतंही काम करायचं तर तुळशीच्या तीर्थाशिवाय होत नाही. एवढा पवित्र वृक्ष असूनही त्याला स्थान नाही, याचं कारण आहे तुळशीच्या मंजुळा वाऱ्याच्या वेगानं जर उकिरड्यात उडून गेल्या तर तिथं सुद्धा उगतात. तुळशीच्या मंजुळा वाऱ्याच्या वेगानं घाणीत जरी उडून गेल्या तरी तिथं त्या उगवतात. जी तुळस वृंदावनात एवढी टवटवीत नाहीये ती तुळस उकिरड्यात टवटवीत आहे, तिला स्थान नाही, शाप आहे. त्याच्यानंतर सीता मैया दुसरा साक्षीदार गोमातीला घेतात. गोमातीला विचारतात सांग ना गोमाती प्रभूंना की सीतेनं पिंडदान केलं म्हणून. ती गोमाता सुद्धा खोटं बोलली, मला नाही माहिती म्हणे सीते पिंडदान केलं की नाही. राग आला, रागाच्या भरात सीता मैया शाप देतात, जा ज्या तोंडानं तू अशुभ बोललीस ना त्या तोंडाकून तुझी कुणीच पूजा करणार नाही. गायीची पूजा ही तोंडाकून जाते. आजही तुम्ही पहा गायीच्या उदरामध्ये ते शेजारचा एक मुलगा तिथं सर्व्हिसला होता, काही कामानिमित्तानं गावी आला. ऐका बरं, आल्यानंतर आईसाहेबाने त्याला पाहिलं, जवळ बोलावलं, विचारलं कधी आलास? 2 दिवस झाले. जाणार कधी आहे? उद्या जाणार आहे. बरं उद्या गेल्यानंतर तुझ्या मित्राला अर्थात माझ्या मुलाला निरोप सांग की त्याला म्हणावं वडील आजारी आहेत, पण नुसते आजारी नाही, किती आजारी आहे? फार आजारी आहे. त्याला सांग, तुझ्या भाषेत सांग, सत्येन मित्रम कृपयाच पुत्रम. याचं कारण आहे मुलाला आई वडिलावर एवढा विश्वास नसतो एवढा मित्रावर असतो. हे शास्त्र सांगतं बरं. सत्येन मित्रम, मित्र हा मित्राजवळ सत्य बोलतो. आणि मग त्याला सांग. हा गेला. दुसऱ्या दिवशी मुंबईला गेल्यानंतर आपल्या मित्राला सांगितलं अरे वडील आजारी आहे बरं तुझे, आणि नुसतं मनावर घे, नुसते आजारी नाही तर फार आजारी आहेत. निरोप आहे तुला आईचा, लवकरात लवकर घरी बोलावलंय. यानं सगळी कामं बाजूला टाकली. का?
शब्द एकच महत्वाचा होता, किती फार आजारी आहेत. हा शब्द त्याच्यावर विश्वास ठेवून तातडीनं गावाकडे आला. पाहतो तर वडील आजारी नाही, पाहतो तर आई आजारी नाही. विचारलं, आई असा निरोप का ग पाठवला? आई म्हणते, अरे बाळा, अनेक पत्र पाठवले तुला, अनेक फोन केले भेटायला ये म्हणून, पण एक दिवस भेटायला यायला राजी झाला नाही. हा निरोप पाठवण्याचं कारण एकच होतं, तू भेटायला यावं याच्यासाठी तुझ्या मित्राच्या माध्यमातून हा निरोप तुझ्यापर्यंत पोहोचवला. निरोप हा फार सांगा देवा. ठीक आहे तुकोबाराया, तुम्ही म्हणताय ना तुमचा निरोप आम्ही सांगतो, पण निरोप नक्की सांगायचा कोणता? प्रकार आहे ना निरोपाचे. मग चांगला वाईट असं काय निरोप असतात ना. मग तुमचा निरोप कोणता सांगायचा? तुकोबाराय सांगतात, माझा निरोप ऐका. माझ्या देवाला भेटल्यानंतर पहिली गोष्ट माझ्या देवाला सांगा तुकोबाराय अनाथ आहे. दुसरी गोष्ट माझ्या देवाला सांगा मी अज्ञानी आहे. आणि तिसरी गोष्ट माझ्या देवाला सांगा मला कोणी नाहीये. आणि चौथी गोष्ट माझ्या देवाला सांगा तुमच्या पायाजवळ तुकोबारांना जागा द्या. अभंगाच्या तिसऱ्या चरणामध्ये अनाथ ज्ञान कोणी नाही त्याला, अनाथ ज्ञान कोणी नाही त्याला. अनाथ ज्ञानी कोणी नाही त्याला. हो अनाथ ज्ञानी हो कोणी नाही त्याला. हो अनाथ ज्ञान कोणी नाही त्याला, अनाथ ज्ञान कोणी नाही त्याला. ज्ञानी कोणी नाही त्याला. हो अनाथ ज्ञानी हो कोणी नाही त्याला. पाया पे विठ्ठला देवी माझा, पाया पे विठ्ठला देवी माझा, पाया पे विठ्ठला देवी माझा, पाया पे विठ्ठला देवी माझा. तुम्ही संत सारे उभेचे सागर, तुम्ही संत सारे उभेचे सागर, तुम्ही संत सारे उभेचे सागर, तुम्ही संत सारे उभेचे अनाथ अज्ञानी कोणी नाही त्याला, पाया पे विठ्ठला ठेवी माझा. तुकोबाराय सांगतात मी अनाथ आहे असं सांगा. संत महात्म्याने विचारलं, तुकोबाराय अनाथ कुलाला म्हणतात? ज्याला कोणीच नाही त्याला आपण व्यवहारात अनाथ म्हणतो नाही का. आई नाही, वडील नाही, भाऊ नाही, बहीण नाही, नाते गोती नाही, त्याला आपण अनाथ म्हणतो. तुकोबाराया तुम्हाला तर सगळेच आहे आणि तुम्ही स्वतःला अनाथ म्हणता. तुकोबाराय उत्तर देतात, बाबा जन्माला येणारा प्रत्येक माणूस हा अनाथ असतो. तो येतानाही काही घेऊन येत नाही बाबा, आणि तो जातानाही येताना घेऊन आलास काय, जाताना घेऊन जाशील काय. येतानाही काही घेऊन येत नाही आणि जाताना काही घेऊन जात नाही. कर्माने गो गच्छति जीव एक आहे. मला सांगा तुमचं माझं अस्तित्व कुठपर्यंत आहे? चंद्रसूर्य आहे तोपर्यंत राहील नाही. तुमचं माझं अस्तित्व कुठपर्यंत आहे? जिवंत आहे तोपर्यंत. तुमच्याकडे पैसा अडका धन दौलत आहे तोपर्यंत. घरातली, दारातली, गावातली, तालुक्यातली, जिल्ह्यातली, महाराष्ट्रातली तुम्हाला मानतील. बरोबर? तुमचं अस्तित्व कुठपर्यंत आहे? तुम्ही गेल्यानंतर कदाचित तुमचा मुलगा म्हणल आमच्या बापाने आमच्यासाठी खूप करून ठेवलं, फोटो लावील, रोज हार घालेल त्याला. कदाचित तिथपर्यंत. कदाचित त्याच्या पुढे जाऊ आपण, नातू म्हणाल आमच्या आजोबांनी मेहनत केली, आज आम्ही त्याच्यावरती मजा करतो. कदाचित तिथपर्यंत राहील. 2 पिढ्या जास्तीत जास्त नाही का.
ना तू पण तू म्हणाल आमच्या पंजोबाने आमच्यासाठी कमवून ठेवलं, तुमचं अस्तित्व कदाचित त्याच्या पुढं कोण विचारणार आहे? आता जर आपल्याला म्हटलं तुमच्या खापर पंजोबाचा फोटो आहे का, सोशल मीडियावर किती शोधला तर सापडल नाही. तुमचं माझं अस्तित्व कुठेतरी संपणार आहे. पण जगामध्ये अशी काही माणसं जन्माला येतात की स्वतःचं अस्तित्व स्वतः निर्माण करतात. आहे तोपर्यंत या जगाला अर्थात आहे तोपर्यंत स्वतः चांगलं वागून, चांगलं काम करून, चांगलं कर्म करून आणि काहीतरी आठवणी आपल्या जिवंत ठेवून जात असतात. उगवणं मावळणं सूर्याचं काम आहे, त्याचा स्वार्थ येतो, पण जगाला प्रकाश देणं हा त्याच्या जीवनातलं परार्थ आहे. तसं जन्म आणि मरण आई आणि वडिलांच्या जीवनातलं काम आहे, नाही का, स्वार्थ असेल. पण कदाचित या भिसे परिवारात आल्यानंतर या भिसे परिवाराला सांभाळणं, चांगले संस्कार देणं मात्र स्वतःच्या जीवनातले काहीतरी ऋणानुबंधाचं नातं आहे. खूप काही ऋणानुबंध असतात आई वडिलांच्या आमच्यावरती, आणि म्हणून व्यक्ती निघून जात असते. हो, मला मुद्दा एक सांगायचा आहे की व्यक्ती निघून जाते पण व्यक्तिमत्व जिवंत राहत असतं. व्यक्ती म्हणून या जगात जन्माला प्रत्येक जण येतो. तुम्ही आम्ही जन्माला येतो. हो, आज तुमचं आणि माझा जसा जगणं आहे, कधी काळी विचार जर केला तर पशु पक्षी प्राणी नाही का, गाय मांजर कुत्रा ही सगळी तीही जगतात, तीही प्रपंच करतात, तीही मुलांना जन्म देतात. मग त्यांच्यात आणि आपल्यात बदल काय? त्यांचं जगणं आणि आपलं जगणं याच्यात जमीन आसमानचा फरक आहे. पाप पुण्य जाणती ते जाणत नाही त्याला. तुम्हाला कळतं पाप म्हणजे काय, तुम्हाला कळतं पुण्य म्हणजे काय, याच देही गडे. म्हणून वारकरी संप्रदायातले महामेरू 3-3.5 महिन्यापूर्वी ज्यांचं देहावसान झालं, आदरणीय गुरुवर्य हरिभक्ती परायण बाबा महाराज सातारकर, व्यक्ती निघून जात असते. आजही किती टेन्शन मध्ये आलेला माणूस असू द्या, पण आदरणीय बाबांचा हरिपाठ जर ऐकला तर मंत्रमुग्ध झाल्याशिवाय राहणार नाही. व्यक्ती निघून जात असते पण कर्तृत्व मात्र जिवंत राहत असतं. एवढंच नव्हे, पुण्यामध्ये राहणाऱ्या अनेक अनाथांचं मातृत्व स्वीकारण्याचं सौभाग्य ज्यांना लाभलं, त्या सिंधुमाई सपकाळ जरी नसल्या पण त्यांचं कार्य आज जिवंत आहे. भारताच्या गान कोकिळा लता दिदी जरी आपल्यात नसल्या पण आजही त्यांचं कार्य जिवंत आहे. महाराष्ट्राचे थोर कीर्तनकार कोविडच्या काळात ज्यांनी आपला देह ठेवला, आदरणीय बाबा महाराज इंगळे, आणि संकल्प होता अक्षय तृतीयाच्या दिवशी मी माझा देह ठेवील. महाराजांचा त्यांचा बऱ्याचदा संपर्क व्हायचा. स्वतःची समाधी मरण्याच्या अगोदर बांधून ठेवली होती आणि अक्षय तृतीयाला देह ठेवील. अक्षय तृतीयाला त्यांनी आपला देह ठेवला. व्यक्ती निघून जात असते. बाबा महाराज इंगळे की गुरुवर्य बाबांनी गायलेल्या चाली पाठीमागं गाणारा कितीही विद्वान गायक असू द्या, त्याला आयुष्यात कधी गाता आल्या नाही. एवढंच नव्हे, महाराष्ट्राच्या वारकरी संप्रदायातील विनोदाचे थोर बादशाह म्हणून ज्यांना ओळखलं जात होतं, व्यक्ती निघून जात असते पण व्यक्तिमत्व जिवंत राहत असतं. तुकोबाराय म्हणतात, तुका म्हणे का मरण्याची सारे, तुका म्हणे का मरण्याची सारे, उत्तमाची बोले मागे, उत्तमाची बोले कीर्ती मागे. तुका म्हणे का मरण्याची सारे, तुका म्हणे का मरण्याची सारे, उत्तमाची बोले कीर्ती मागे, उत्तमाची बोले कीर्ती मागे. तुका म्हणे एका मरण्याची सरे, उत्तमची उरे कीर्ती मागे. आपलं नाव कशाच्या तरी माध्यमातून जिवंत राहील याची दक्षता घेणं आपलं काम आहे. निदान आप म्हटलं पाहिजे, अरे अरे आमका मुलगा त्याच्या आईसारखाच आहे बरं, त्याच्या आईसारखा स्वभाव आहे त्याचा. निदान नाही ते राहिलं जास्त काही तर एवढी आठवण तर राहील. विठ्ठल तुकोबाराय, तुम्ही म्हणता मी अनाथ आहे. कसं अनाथ म्हणता येईल? सगळं गणगोत तुम्हाला आहे तरी अनाथ म्हणता. तुकोबाराय म्हणतात, ए जन्माला येणारा प्रत्येक माणूस हा अनाथ आहे बरं.
तो येतानाही काही घेऊन येत नाही, जातानाही काही घेऊन जात नाहीये, अनाथ आहे. बरं, 1 रुपया कपाळ मांडलेला आहे. माझी विनंती असेल, आदर्श माता या परिवाराच्या आहेत ना, आपल्याला संकल्प करायचा आहे. आपल्याकडे काही घाणेरड्या रूढी परंपरा जपल्या जातात. एखादा व्यक्ती मरण पावल्यानंतर त्याला शेवटची बोळवण म्हणून बऱ्याचदा जवळची नातेवाईक शेवटची बोळवण घेऊन येतात, कोरं वस्त्र घेऊन येतात आणि पेटत्या अग्नीमध्ये ते टाकतात. काही फायदा? मेलेला व्यक्ती जळत असणारे ते पाहायला येणार आहे का? घालायला येणार आहे का? शब्बासकी देणार आहे का? नाही. हे करत कशासाठी असेल आपण? नावासाठी? समाजाने आपलं कौतुक करावं याच्यासाठी? समाजाने कौतुक करण्याऐवजी आपलं कौतुक निदान तिथं व्हावं. काय जाब देसी यमदूता, काय जब देणार आहे तुम्ही? ऐका, कुणी बघावं म्हणून चांगलं काम करू नका, का आपल्या स्वतःसाठी चांगलं काम करा. तेच कोरं वस्त्र काही सेकंदात जळून राख होतं, ते काय उपयोग आहे त्याचा? पण त्याचा उपयोग करायचा असेल तर तेच वस्त्र त्या गावातला येताना एखादा जर कुणी भिकारी असेल, गरीब असेल, ज्याच्या अंगावर फाटलेलं धोतर आहे, 10 गाठणी मारलेलं आहे त्याने, ज्याच्या अंगावर फाटलेला शर्ट आहे, थिगळं दिलेली आहे, त्याला तेच कोरं वस्त्र दान करा. त्याच्या चेहऱ्यावरचा आनंद कितीतरी पटीनं आशीर्वाद देऊन जाईल तुम्हाला. शुद्ध पुण्य ते. काही वाईटात तर चांगलं घडतं, पण माणूस ते करत नाही. आपल्याकडे अजून काही परंपरा आहे. मेलेल्या व्यक्तीच्या पाठीमागं, प्रेताच्या माग लोक पैसे उधळतात. राम जाणे काय त्यांना समाधान मिळत असेल, पण माझी आजपासून सर्वांना विनंती आहे की मेलेल्या प्रेताच्या पाठीमागं आजपासून अजिबात पैसे उधळायचे नाही. पैसा हे लक्ष्मीचं दुसरं स्वरूप मानलं जातं. रस्त्यानं उधळल्यानंतर पाठीमागून येणारी लोक कदाचित नकळत पाय देऊन जातात. लक्ष्मीचा अपमान होतो, अवहेलना होते. ती अवहेलना करू नका, अपमान करू नका. लक्ष्मीचा आशीर्वाद घ्या, शापित करून देऊ नका. तीच लक्ष्मी, तोच पैसा उधळण्याऐवजी काय असेल 100, 200, 500, 1000, 2000, 5000 एखाद्या वृद्धाश्रमात, एखाद्या अनाथ आश्रमात जा. तिथे तुमची वाट पाहणारी लेकरं ती 1 दिवसाचा खाऊ त्यांना घेऊन जा. तुमच्या हाताने त्यांना भरवा, त्यांना घाला, त्यांना वाटा. एखादं वस्त्र त्यांना वाटा. त्यांच्या चेहऱ्यावरचं समाधान, त्यांच्या चेहऱ्यावरचा आनंद या जगातले सगळे आशीर्वाद देऊन जाईल तुम्हाला. शुद्ध पुण्य ते एक, पण करत नाही आपण. आपल्याकडे अजून काही परंपरा अशा आहे, मेलेल्या माणसाची जुने कपडे माणसं गाठोडा बांधून नदीला नेऊन सोडतात. काय पाप केलं हो नदीनं? तुम्ही आयुष्यभर पाप करायचं आणि तुमचे कपडे तिनं सांभाळायचे का? फेडी तर पाप ताप नाही. आणि एक सांगू का, जल है तो कल है. उद्याचं भविष्य हे पाण्यावर अवलंबून आहे. जर पाणीच नसेल, एक वेळ जेवण नसलं तर चालतं, पण पाणी महत्वाचे घटक आहे. पाणी नसेल तर शेती पिकणार नाही, पाणी नसेल तर कंपन्या चालणार नाही, पाणी नसेल तर आम्ही जगू शकत नाही. सर्वात महत्वाचा पवित्र घटक जल, पाणी मानला जातो. त्याला किती पवित्र ठेवायचं हे आपल्या हातात आहे. त्याला अपवित्र बनवू नका. एका गावाच्या किंवा एक नदी, तिच्या नदी तेरा मालिक तेरा मालिक तेरा मी अज्ञानी, मला ज्ञानी त्याने बनवलं. तुझी आसक्ती नव्हे दासी बोलणे. बरं, मला कोणी नाहीये या जगामध्ये. आम्ही येतो ना, फक्त जसं एखादा माणूस काही कामानिमित्तानं, काही सर्विसच्या निमित्तानं पुण्यासारख्या, कोल्हापूरसारख्या, मुंबईसारख्या ठिकाणी जातो. काही दिवसापुरतं घर किरायानं घेतो, राहतो आणि मग काही दिवसांनी तिथला जॉब बदली झाली की तिथलं घर त्या मालकाला देऊन टाकतो. उरलेला किराया त्याला देतो. पुन्हा परत आपल्या घरी म्हणजे या गावामध्ये बिसे परिवारामध्ये येतो. आता मी रिटायर झालो. मानवी जीवन कसं आहे? जिंदगी एक किराए का घर है, एक दिन बदलना पड़ेगा. जिंदगी एक किराए का घर है, एक दिन बदलना पड़ेगा. जिंदगी एक किराए का घर है, एक दिन बदलना पड़ेगा.
एक दिन बदलना पड़ेगा। आएगा जब रे बुलावा हरि का, छोड़ के सब कुछ जाना पड़ेगा। जेव्हा तू काया नगर का सौदागर, तुझे अपने वतन पे जाना है। ज्या वतनावरनं तुम्ही आलात त्या वतनाला आम्हाला पुन्हा जायचंय। मी अनाथ आहे, मी अज्ञानी आहे, मला कोणीच नाहीये आणि तुमच्या पायाजवळ जागा द्या। बऱ्याचदा तुकोबारांसारखा अधिकार जर आपला असता तर आपण पायाजवळ जागा मागितली असती का? आपण म्हटले असते नाही बाबा मला खुर्ची शेजारी खुर्ची पाहिजे। आपण गेल्यानंतर साधं कुणी विचारलं जर नाही ना तुम्ही कधी आलात तरी आपला राग अनावर होतो। तुकोबाराय किती नम्र आहे। तुकोबाराय म्हणतात आम्ही अज्ञानी, मला कोणी नाही, तुमच्या पायाजवळ जागा द्या। आणि नम्रतेनं जगावर राज्य करता येतं। नम्रतेनं प्रेमाने जग जिंकता येतं असं म्हणतात ना। गोपिका कन्हैयाला म्हणतात कन्हैया शरीर तू दिलं, सौंदर्य तू दिलं, ऐश्वर्य तू दिलं, पण तू दिलेल्या वस्तूचा आम्ही का गर्व करावा? तुम्ही पा खेड्यातून एखादी मोटरसायकल जाते, तिच्या पाठीमागं कुत्रं लागतं, किती पळतं ते विचार करू शकत नाही, एवढं पळतं ते, भरधाव पळतं, पण पळून पळून दमल्यानंतर थांबतं, धापा टाकू लागतं। शेजारचं कुत्र त्याला विचारतं का रे मला कळालं नाही तू एवढा का पळत होतास फासोड्या दुखेपर्यंत? हा म्हटला अरे मूर्खा, माझ्या गावातून आलेली मोटरसायकल मी तुझ्या गावाच्या बाहेर हाकलून दिली याच्यासाठी पळत होतो। हा गर्व आहे कुठंतरी, नाही का? कुठं अदृश्य होणार आहे ना ते। ऐका मग गोपिका म्हणतात मला शरीर, सौंदर्य, ऐश्वर्य हे सगळं तू दिलं। तुम्ही पाहिलं जमलेल्या पैकी कुणी कुणासारखं आहे का? जिसने सूरज चांद बनाया, जिसने तारों को चमकाया, जिसने सूरज चांद बनाया, जिसने तारों को चमकाया, जिसने फूल को महकाया, जिसने सारा जगत बनाया, हम इस ईश्वर के गुण गाए, इसे प्रेम से शीश झुकाए रे, शीश झुकाए विठ्ठल। सगळं तू निर्माण केलं जगत, तू दिलेल्या वस्तूचा, तू दिलेल्या ऐश्वर्याचा गर्व करणारे आम्ही कोण? क्यों इतराऊ मेरा क्या है, सब कुछ तो बाबा तूने दिया है, तूने दिया है, तेरी दया से चलता गुजारा, जब से रहम तूने मुझ पे किया है। तू हे सगळं जगत निर्माण केलं, मग याचा गर्व आम्हाला। सब कुछ देना सावरे, पर अहंकार मत देना, वरदान हम तो है हमेशा, तुमसे ही मांगा करते, तुमसे ही मांगा करते, तुमसे ही मांगा करते। सब कुछ देना सावरे, अहंकार मत देना, सब कुछ देना सावरे, अहंकार मत देना।
नाही. म्हणून तुकोबाराय म्हणतात नको बाबा मला पाया पे विठ्ठला लहानपण दे गा देवा मुंगी साखरेचा रवा मुंगी साखरेचा रवा लहानपण दे गा देवा लहानपण दे गा देवा मला तुमच्या पायाजवळ जागा द्या असा माझा निरोप माझ्या देवाला वारंवार सांगा. आणि वारंवार जर तुम्ही हा निरोप माझ्या देवाला सांगितला तर माझा भगवान परमात्मा माझं नक्कीच रक्षण करेल. अभंगाच्या 4थ्या चरणामध्ये तुका मने माझा करा निर्वाणा करा निर्वाणा तुका मने माझा करा निर्वाणा करा निर्वाणा करा निरवान करा निरवान तुका म्हणे आहे करा निरवान करा निरवान तुका मने ऐसी करा निर्वाणा करा निर्वाणा तुका मने ऐसी करा निर्वाणा करा निर्वाणा तुका म्हणे आहे करा निरवान करा निरवान तुका म्हणे आहे करा निरवान करा निरवान भगतो रक्षण करी माझा मग तो रक्षण करी माझा तुम्ही संत सारे रपेचे सकर रपेचे सकर तुम्ही संत सारे रपेचे सकर रपेचे सकर साधूला मरणात आणि शुराला रणांगणात ओळखावं कसं तर भीत नाही आता आपुल्या मरण आणि याला स्वतःच्या मरणाला बोलवण्याची ताकद ज्या संतांमध्ये आहे त्यांचं मोठ्या प्रेमाने भजन करा. ज्ञानेश्वर माऊली ज्ञानराज माऊली तुकाराम ज्ञानेश्वर माऊली महाराज ज्ञानेश्वर माऊली ज्ञानराज माऊली ज्ञानेश्वर माऊली महाराज ज्ञानेश्वर माऊली ज्ञानराज माऊली महाराज